पुण्यात कार्यक्रम शासकीय सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेत्यांची मांदी आली. सर्व काही कसं अगदी उत्साहात सुरू होतं. पण अचानक असं काही घडतं की अवघ्या काही मिनिटांत या भव्य सोहळ्याला अंतर्गत वादाचं आणि राजकीय नाट्याचं गालबोट लागतं. भाजपच्या एका ज्येष्ठ महिला खासदार थेट डोळ्यात पाणी आणून अत्यंत अपमानित होऊन तडकाफडकी कार्यक्रम सोडून बाहेर पडतात. हा वाद केवळ एका खुर्चीचा नव्हता, तर तो थेट जातीवर येऊन पोहोचला. हा विषय जागेचा नाही तर जातीचा आहे, असा थेट आणि गंभीर आरोप करत भाजपच्या राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध रणशिंग फुंकलं. दुसरीकडे ताईंचा केवळ गैरसमज झालाय, मी तर फक्त प्रोटोकॉल आणि सन्मानाबद्दल बोलत होतो, असा बचाव आमदार अभिमन्यू पवार यांनी केला. नक्की 26 जूनला पुण्यात सारथीच्या कार्यक्रमात काय घडलं? खुर्चीवरून सुरू झालेला हा वाद थेट मराठा विरुद्ध ब्राह्मण अशा सामाजिक समीकरणांपर्यंत कसा पोहोचला, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. निमित्त होतं पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या एका भव्य शासकीय सोहळ्याचं. लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSC आणि UPSC परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि अधिकारी उपस्थित होते. अधिवेशन काळ सुरू असल्यामुळे काही निमंत्रित नेते वेळेवर पोहोचू शकले नव्हते, ज्यामुळे व्यासपीठावरील पहिल्या रांगेतील काही खुर्च्या रिकाम्या होत्या. शासकीय शिष्टाचार आणि प्रोटोकॉलनुसार जेव्हा स्थानिक खासदार म्हणून मेधा कुलकर्णी तेथे पोहोचल्या, तेव्हा उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पहिल्या रांगेतील एका रिकाम्या खुर्चीवर बसण्याची आग्रहाची विनंती केली. मेधाताई तिथे जाऊन बसल्या सुद्धा. पण त्याच वेळी तिथे उपस्थित असलेले भाजपचे औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आणि त्यांच्यात आसन व्यवस्थेवरून काही हालचाली सुरू झाल्या. मेधा कुलकर्णी यांच्या आरोपानुसार आमदार अभिमन्यू पवार हे स्वतः पुढच्या रांगेत बसण्यासाठी प्रयत्न करत होते आणि याच दरम्यान ते मेधाताईंच्या जवळ आले. तिथे त्यांच्यात जो संवाद झाला त्याने थेट महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून दिली. कार्यक्रमातून तडकाफडकी बाहेर पडल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली आक्रमक आणि अत्यंत भावुक बाजू मांडली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील संताप स्पष्टपणे जाणवत होता. त्यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट प्रहार केले. मेधाताईंच्या दाव्यानुसार अभिमन्यू पवार त्यांना म्हणाले की हा सारथी संस्थेचा म्हणजेच प्रामुख्याने मराठा समाजाच्या मुलांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरोबर दिसणार नाही. यावरून उगीच कॉन्ट्रोवर्सी किंवा वाद निर्माण होईल, त्यामुळे आपण मागे बसूया. केवळ जातीचा उल्लेख करून आपल्याला पहिल्या रांगेतून उठायला सांगणं हा आपल्या ज्येष्ठतेचा आणि खासदारकीच्या प्रोटोकॉलचा घोर अपमान आहे, अशी भावना मेघाताईंच्या मनात निर्माण झाली. खुर्च्यांना कधीपासून जात लागायला लागली, शासकीय कार्यक्रम प्रोटोकॉलनुसार चालतो की कोणाच्या जातीवर, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अभिमन्यू पवारांच्या अहंकारावर बोट ठेवलं. त्या म्हणाल्या की अभिमन्यू पवार हे स्वतःला अजूनही मुख्यमंत्री कार्यालयातील OSD समजतात का? ते स्वतःला राज्याचे सुपर CM किंवा पक्षाचे सर्वेसर्वा समजतात का? आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले, त्यांच्या आधीपासून पक्षात काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते आहोत. मग एक ज्युनियर आमदार माझ्याशी असा कसा वागू शकतो? कार्यक्रमानंतर आपल्याला VIP लाऊंजमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पवारांनी पोलिसांना सूचना दिल्याचा अत्यंत खळबळजनक आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे हे गंभीर आरोप समोर आल्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील माध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट केली आणि हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. पवारांच्या म्हणण्यानुसार तिथे कोणताही जातीय वाद नव्हता आणि कोणाचाही अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्या व्यासपीठावर अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील उपस्थित होते. हा कार्यक्रम सारथीचा असल्यामुळे नरेंद्र पाटील हे मराठा महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री दर्जा असलेले नेते असल्याने त्यांनी पुढे बसावं आणि आपण दोघेही आमदार खासदार म्हणून मागच्या रांगेत एकत्र बसू, असा साधा सल्ला मी मेधाताईंना दिला होता, असं ते म्हणाले. अभिमन्यू पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण हे नाट्य इथेच संपलं नाही. माध्यमांच्या एका लाईव्ह कार्यक्रमात जेव्हा या दोन्ही नेत्यांना एकाच वेळी फोनवर घेण्यात आलं, तेव्हा महाराष्ट्राचे या दोन नेत्यांमधील थेट खडाजंगी पाहिली.
अभिमन्यू पवार यांनी जेव्हा ताई सपशेल खोटं बोलतायत असा शब्द वापरला तेव्हा मेधा कुलकर्णी यांचा राग अनावर झाला. त्यांनी पवारांना अनपार्लमेंटरी भाषा न वापरण्याची तंबी दिली. तुम्ही माझ्या मतांवर निवडून आलात. तुमच्या लातूरच्या निवडणुकीत मी आजारी असतानाही ब्राह्मण समाजाचा मेळावा घेऊन तुमच्यासाठी एक गठ्ठा मतदान मागितलं होतं, याची आठवण ठेवा. तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या आईची आणि मुलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही जातीचा उल्लेख केला नाही, असं थेट आव्हान मेधाताईंनी दिलं. त्यावर पवारांनी मी शपथ घ्यायला तयार आहे असं म्हटलं, पण दोघांमधील संवाद अत्यंत टोकाला गेल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. या संपूर्ण वादाच्या वेळी तिथे प्रत्यक्ष उपस्थित असलेले नरेंद्र पाटील यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शेजारी एक खुर्ची रिकामी होती. मुख्यमंत्री येत असल्यामुळे ती जागा रिकामी दिसणं योग्य वाटत नव्हतं, म्हणून अभिमन्यू पवारांनी मला सांगितलं की तू या महामंडळाचा अध्यक्ष आहेस, त्यामुळे तू पुढे जाऊन बस. त्याच वेळी मेधाताई तिथे आल्या आणि काहीतरी संभाषण झालं, ज्याचं रूपांतर वादात झालं. तिथे कोणताही जातीचा वाद नव्हता आणि पक्षाच्या अंतर्गत नेत्यांनी एकत्र बसून हा गैरसमज मिटवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु मेधा कुलकर्णी यांनी या निमित्ताने पुण्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर आणि आपल्याला डावललं जात असल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की हा केवळ एका कार्यक्रमाचा विषय नाही. मला पुण्यात सातत्याने डावललं जातं. मेट्रोच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नसतं, पीएमआरडीएसच्या पुलाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नसतं. मी पेपरमध्ये वाचून कार्यक्रमांना जाते. माझ्या नशिबी काय फक्त हेटाळणीच आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावरून पुण्यातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली. मंडळी, पुण्याचा कार्यक्रम आणि त्यावर राजकारण होणार नाही असं कधी घडतच नाही. पण या शासकीय सोहळ्यात ज्या पद्धतीने दोन जबाबदार लोकप्रतिनिधींमध्ये खुर्चीवरून वाद झाला आणि त्याला थेट मराठा विरुद्ध ब्राह्मण असं जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, यामुळे राजकीय वर्तुळात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. खुर्च्यांना आणि गुणवंतांच्या कौतुकाला जात लावणे कितपत योग्य आहे? एका बाजूला भाजप सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भाषा करत असताना दुसरीकडे त्यांच्याच वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक मिळत असल्याचा आरोप होतो. यावरून अंतर्गत समन्वय कुठेतरी चुकतोय का? मेधा कुलकर्णी यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका आणि आमदार अभिमन्यू पवारांनी दिलेलं स्पष्टीकरण, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की चूक कोणाची होती? कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.